भेदेन साचा वज्रेन केवल दुख मुक्ति का रास्ता जानने मात्र से धम्म देशना। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। या ठिकाणी नालंदा बुद्ध विहारामध्ये पूज्य भदंत डॉक्टर इंदवजी महास्थवीर या ठिकाणी हजर आहेत। अनिरुद्र भंते जे आहेत, मंगल बोधे भंते आहेत औरंगाबादहून आलेले, मोगलायन भंते जे आहेत आणि महानव भंते जे या ठिकाणी आलेले आहेत। खूप मोठं पुण्यकर्म करण्याची आपल्याला एक संधी उपलब्ध भिक्खू संघानं करून दिलेली आहे। तर भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी ज्यांनी गुलदस्ता आणलेला आहे असे वाकोडे परिवार या ठिकाणी त्यांना सूचित करतो की भिक्खू संघाचं त्यांनी स्वागत करावं। आय्या आणि आपल्या सर्वांकडून आहे असं समजा वेळ पासना बंदीजीचा थोडासा परिचय मी देऊ इच्छितो। त्यांचं मूळ जे जन्मगाव आहे कुशीनारा, कुशीनगर से आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या औरंगाबाद मध्ये राहतात। काही दिवस मुंबईमध्ये सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांचं एक नवीन वंदना म्हणून असे खूप सारे पुस्तकं पब्लिश झालेले आहेत। आपली आहे ना म्हणते नवीन वंदना करके खूप सारे पुस्तकं याच्यामध्ये आहेत आणि ते फ्री आहेत मोबाईल वरती, आपण ते वाचू शकतो। आणि बुद्ध टीचिंग चॅनल जे आहे, मला असं वाटते आहे की आपल्या लोकांमध्ये सर्वात पहिलं जर चॅनल असेल तर भंतेजींचं आहे ना। सबसे पहिले सगळ्यात पहिलं जर चॅनल असेल तर बुद्ध रश्मी चॅनलच्या अगोदर सुद्धा भंतेजींचं चॅनल आणि खूप दिवसाचं मी पाहत आहोत। आणि असा भंतेजींचा छोटासा परिचय आहे। अनिरुद्र भंतेजी आपले औरंगाबाद मध्येच राहत आहेत। मंगलबोधी भंतेजी सुद्धा औरंगाबाद मध्ये राहत आहेत। मोगलायन भंतेजी जे आहेत ते औरंगाबाद मध्ये काही दिवस पर्यंत होते, आता अमरावतीला आहे। मानव भंतेजी आपल्या अकोल्यामध्ये आहेत आणि माझा परिचय तर द्यायची तर खूप मोठं असं पुण्यकर्म आपण आज केलेलं आहे की जे लोक सतीपठ्ठाण शिबिर करून, सतीपठ्ठाण शिबिर एक महत्वपूर्ण विपश्यनाचं अंग आहे की सतीपठ्ठाण शिबिरामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्याचा काय लाभ आहे। भगवंतानं जसं सांगितलं तशा प्रकारे जर केलं तर 7 वर्षामध्ये किंवा 6 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये नव्हे तर 1 वर्षामध्ये नाही तर 6 महिन्यामध्ये किंवा मग 5 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये नव्हे तर 1 आठवड्यात फक्त 7 दिवसात अरहंत अवस्था किंवा अनागामी अवस्थापर्यंत पोहोचू शकते। अशा प्रकारच्या शिबिराचा अभ्यास करून जो व्यक्ती मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू शकते अशा प्रकारच्या शिबिराचा अभ्यास करून ते आपल्या इथे आले आहेत। आणि अशा बौद्ध भिक्खू संघाला दिलेलं दान महान फलदायी आहे आणि म्हणून हे पुण्य जे आपण आज कमवलेलं आहे निश्चितच आपल्या सर्वांना त्याचा लाभ हो अशी मंगल कामना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतोय। तर आपण गुडघ्यावर बसायचं आहे, भंतेजींना याचना करायची, क्षमा याचना, सील याचना, त्यानंतर भंते सील प्रदान करणार आहे।
त्यानंतर पूजा होईल आणि वंदना होईल. काही निवडक परित्राणाचे सूत्र होतील आणि भक्तजींचे प्रवचन होईल. सर्वांनी हात जोडा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्कार. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमः. सवर्णामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपराधं क्षमतु. द्वितीयम्पि सवर्णामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपराधं क्षमतु. तृतीयम्पि सवर्णामि संघो भारतेन मया कृतं सर्वपराधं क्षमतु संघो. ओकासहं भङ्गो ईशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं द्वैतं संघो. द्वितीयम्पि ओकासहं संघो ईशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं द्वैतं संघो. तृतीयम्पि ओकासहं संघो ईशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं द्वैतं संघो. यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. शरणगमनं परिपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि.
सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधु साधु साधु। पूजनीय भिक्षु संघ अभी परित्राण पाठ करेंगे। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ इस परित्राण के अनुभव से आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में ढेर सारा पुण्य धर्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक साक्षात्कार कर सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्त चक्रवाले सुहात्रा गच्छन्तु देवता सदामं मुनिराजसा सुनन्तु शक्कमोक्खदाम् धम्म श्रवण कालो अयं बदन्ता धम्म श्रवण कालो अयं बदन्ता परित धम्म श्रवण कालो अयं बदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। यद्यपिसो भगवानहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकवेदो अनोत्तरो पुरुष धम्मसारथि सत्तारेव मनुष्यानं बुद्धो भगवायते स्वकातो भगवता धम्मो नन्दिको अकालिको एपस्तिको पनायिको पश्चातं वेदितव्यो विज्ञायते। सुपरिपन्नो भगवतो सावक संघो उरुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि तथा पुरुषपुक्कला एष भगवतो सावक संघो। पामुनेयो पामुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाते। एतेन सत्यवचेन शोधिते होतु सर्वदा। एतेन सत्यवचेन
सापदुःखा सापभय सापरोगो विनाशतो येतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम् एवं मे सुतं एकं समयं भगवत् सावतीयं विहरति जेतवने अनाथपिण्डिकासारामे अतको अन्यतरा देवता अभिकान्ताय रतिः अभिकान्तवन्ना केवलकपं देतवनं उपासेत्वा येन भगवतेनुपसङ्गमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं अत्तासि एकमन्तं दिताकोशा देवता भगवन्तं गाताय च भासि बहुदेवा मनुषा च मङ्गलानि अचिन्तयन् आतङ्कमनसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच बालानां पण्डितानां च सेवना पूजाच पूजनीयानां एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च भोगे च कतपुण्यता अतसम्मापनीति च एतं मङ्गलमुत्तमम् बाहुसजं च शिपं च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् मातापितुः पत्तानं भूतदारस्य सङ्गहो अनाकुलाचकं मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च सङ्गहो धनवज्राणि कर्माणि एतं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पापा भजपानाथ संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च शान्तोति च कथायुता कालेन धम्मश्रवणं एतं मङ्गलमुत्तमम् शान्ति च शोभज सदा समनानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छ एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च हर्यसच्चानदर्शनं निब्बानसच्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् भूतसलोकदम्ये एतं यसनकम्पति अशोकं विरजं केमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि गत्वानं सपथमपराजिता सपथश्रुतिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमं ते एतेन सच्चवज्रेण श्रोतिदेवो सर्वदा एतेन सच्चवज्रेण सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम् करणीयमर्थकुशलेन ज्ञातं शान्तं पदं अभिसमेत सर्गो
वचो च समुद्वनतिमानि साधु सको च सुबरो च अपकीचो च सल्लौकहुते शान्तेन्द्रियो च निपको च अपगभो कुलेषु अननुगेतो न च कुतं समाचरे किञ्चित् येन विद्यो परे उपवदयं सुखिनो वा क्षेमिनो वन्तु सर्वे सदा भवन्तु सुखिताः ये केचिपानभूताति दशावतावरावा अनवशेषा तीगावा एव मन्दावा मज्जिमारसकानुकतुला तीतावा एव दीता ये च दूरे वसन्ति अविदूरे भूतावा सम्भवेसि वा सर्वे सदा भवन्तु सुखिताः न परो परं निगूह्येत नातिमन्येत कथजिनं कञ्चित् व्यारोसनापदिकसंज्ञा अन्यमन्य सदुःखमेचय माता यथानियं भूतं आयुषा एकभूतमनुरक्षेत् एवं विषभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सफलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं उदं अदोषधीर्यं च असंवादं अवेदं असपथं एतं चरन्निसिन्नो वा शयानो वा यावदस विगतमितो एतं सदीनविधेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो तेतिं जानुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनययेदं नहि जातुगापशय्यं पुनरेति एतेन सत्यवज्रेण सोतिदेवो सर्वदा एतेन सत्यवज्रेण सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनाशतो एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलं दुःखभत्ता च निदुःखा भयभत्ता च निर्भय शोकभत्ता च निःशोका वन्तु सर्वे विपादिनो एतावता सम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा रावणाविरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवत्ता पच्चेकानं च यङ्बलम् अरहन्तानं च तेजेन रक्तं वन्दामि सर्वशो आकाशता च भूमता देवानागमहिन्दिका पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूमता देवानागमहिन्दिका पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च भूमता देवानागमहिन्दिका पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि
सभी जन आराम से बैठिए। अभी धम्मदेशना सुनेंगे। मैं बोलूँगा तो हिंदी हो जाएगा, थोड़ा सा मराठी में पढ़ देना। तो पूजनीय भिक्खू अनुरुद्ध थेरो भंतेजी ते मराठी मध्ये थोडासा धम्मदेशना चालते ना? सर्वांनी धम्मदेशना ऐकायचं। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या ठिकाणी पाहतो की असे या ठिकाणी पवित्र असं भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण त्यांना भोजनदान दिलं आणि भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान पुण्य संपादन केलं। म्हणून या ठिकाणी आपण फार मोठे पुण्यवान आहात। या ठिकाणी नुकतंच असं सतीपठाणचं महासतीपठाण परित्राण महासतीपठाण सूत्राचं त्या ठिकाणी पारायण होऊन आणि त्याचा अभ्यास करून त्या सेंटरवरून जे भिक्षू आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपण पहिलंच भोजन आपण दिलं, ते सर्वात मोठी पुण्याची बाब आहे। आपण पाहतो दीर्घ शिबिराला जेव्हा कोणी भिक्षू जातात तर भिक्षूची लोक वाट पाहत असतात। ज्या लोकांना माहित आहे त्यांना माहित आहे। म्हणून ते दीर्घ शिबिर केल्याच्या नंतर जेव्हा मंगलमैत्री होते तेव्हा हजारोचे फोन येतात। की भंतेजी पहिलं भोजन आमच्या घरी घ्या, पहिलं भोजन आमच्या घरी घ्या, असे हजारोचे फोन येतात। परंतु आपल्याला हे माहित आहे नाही हे माहित आहे, मला माहित नाही, परंतु आज मात्र जे पहिलं भोजन आपण दिलेलं आहे हे खरोखर त्या मानाने फार मोठे पुण्य आपण आपल्या पदरात पाडून घेतलेलं आहे। आणि म्हणून खरोखरच असं आपण फार मोठे पुण्यवान आहात की आपण म्हणते त्याला अशा प्रकारे स्वागत करू, त्यांना भोजनदान देऊन या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार केला, ही फार मोठा गौरवाची गोष्ट आहे। आणि म्हणून अशा प्रकारे आपण या ठिकाणी भंतेजीला बोलून सुंदर असं भोजन देऊन त्यांना बसवून त्यांचा आदर सत्कार करून अशा प्रकारे आपण प्रवचन ऐकण्यासाठी बसलेला आहात, हे पण फार मोठं पुण्य आहे। भगवान बुद्ध म्हणतात जे काही असे प्रवचन ऐकतात ते सुद्धा महान पुण्य आहे। आणि म्हणून ते पुण्य ऐकण्यासाठी आपल्या पदरात पडून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उत्सुकतेने वाट पाहत आहात। तेव्हा सर्वांनी एकदा 3 वेळेस मी म्हणेल त्याप्रमाणे आपण साधुकार द्यायचा आहे। म्हणा साधू। काय जमलं नाही का? नाही जमलं नाही। आपण बौद्ध उपासक आहोत, केवढा जोश असायला पाहिजे। आपले जे शास्त्र आहेत ते क्षत्रिय कुळातले आहेत, म्हणून आपण सुद्धा क्षत्रिय कुळाचे त्यांचे वंशज आहोत असा आवाज आला पाहिजे की धडकन सटर बंद झाले पाहिजे, असा आवाज आपला आला पाहिजे। म्हणा एकदा साधू साधू साधू, असा आवाज आला पाहिजे। क्षत्रिय कुळातले आम्ही, म्हणून या ठिकाणी पाहतो की असे भगवान बुद्धाने अनेक प्रकारचे प्रवचन दिले। त्या प्रवचनापैकी भगवंताकडे एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मणाने विचारलं की भगवान आपण आपल्या शिष्याला काय शिकवता? तेव्हा भगवंताची एक अपेक्षा या किती काय प्रश्न विचारतात त्यांना ते प्रति प्रश्न विचारायचे। म्हणून भगवंताने विचारलं की अरे ब्राह्मणा, तू तुमच्या शिष्याला तू काय शिकवतो? असं म्हणल्याच्या नंतर तो ब्राह्मण म्हणाला की मी माझ्या शिष्यांना ए पासून X Y Z पर्यंत शिकवतो। असं म्हणल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाने भंतेजीला विचारलं की भंते, आपण आपल्या शिष्यांना काय शिकवता? तेव्हा भंतेजी त्या ब्राह्मणाला म्हणतात की ब्राह्मणा,
जरा ध्यान देऊन ऐक, मी काय शिकवतो माझ्या उपासकांना, हेच आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून काय शिकवतो जरा ध्यान देऊन ऐक असं म्हणल्याच्या नंतर, हे ब्राह्मणा, मी माझ्या शिष्यांना सर्वात प्रथम श्रद्धा शिकवतो. श्रद्धा ही मनुष्याचं फार मोठं धन आहे, याच्यापेक्षा दुसरं धन होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला सुद्धा बुद्धाच्या प्रती, धर्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती आतून श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला श्रद्धा नाही आणि वरवरती श्रद्धा आपण दाखवतो, तिला मिथ्या श्रद्धा असे म्हणतात. म्हणून सध्या 3 गोष्टीनं परिपूर्ण होते. कोणती 3 पूर्ण? एक श्रद्धा असावी, श्रद्धेबरोबर विवेक असावा आणि विवेकाबरोबर आपलं ज्ञान असावं. ह्या 3 गोष्टी जेव्हा श्रद्धेमध्ये मिळतात तेव्हा श्रद्धा ही बलवान होते. म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारची श्रद्धा की जी बलवान असते ती श्रद्धा व्यक्त केली पाहिजे, कारण मिथ्या श्रद्धा आमच्या कामाला येत नाही. म्हणून सर्वात मोठी गोष्ट जी काय, आता आपण श्रद्धा ही फार मोठी दृढ केली पाहिजे आणि ती सर्वात मोठी बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रती अतिशय श्रद्धा असली पाहिजे आणि ती अतूट श्रद्धा असली पाहिजे. पुढे भगवान बुद्धाने सांगितलं की अशा प्रकारे माझ्या शिष्यांना मी शील शिकवतो. शील हे आपल्याला 5 दिलेले आहे आणि 5 शील आपल्याला दिलेले असून आपण पाहतो की भिक्खूला सुद्धा 227 शील दिलेले आहेत, भिक्षुणाला सुद्धा 311 दिलेले आहेत. मग आपल्याला शील दिलेले आहेत, आपले शील किती आहेत उपासकांचे? हातवरी करून सांगा मला. उपासकांचे शील किती आहेत? सत्व किती आहेत? हा, 8 शील. लक्षात आलं? आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला 10 शील आहेत. आता तो वेळ मला नाहीये, ती फार वेळ लागेल त्याला सांगायला. म्हणून आपले सुद्धा 10 सद्गुण आहेत, त्याला शील म्हणा, सद्गुण म्हणा. आपल्याला सुद्धा सुट्टी नाहीये, म्हणून आपल्याला सुद्धा ते सद्गुण आपल्या काही असले पाहिजे. म्हणून भिक्षूला 227, भिक्षुणीला 311 आणि उपासकाला 10 शील दिलेले आहे. लक्षात आलं? आणि म्हणून हे सगळं आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण उपासका मानवल्या जात नाही. आपल्याला एवढे मोठे शील यांना दिले, 311 दिले, भंतीजीला 227 दिले, आपल्याला 10 दिले आणि आपल्याला फक्त 5 शील पालन करायचं सांगितलं की आपण 5 शील पालन केले पाहिजे. भगवंताने आपल्यावर फार मोठी मेहरबानी केली. की का मेहरबानी केली? की हे ग्रस्त आहेत, त्यांच्या डोक्यावर अनेक प्रकारचा भार आहे आणि तो भार सांभाळून यांनी 5 शील जरी पालन केले त्यांचं फार मोठं कल्याण होतं, फार मंगल होतं. म्हणून ज्या घरामध्ये शीलाचं पालन केलं जातं त्या घरामध्ये वास्तविक पाहता देवता वास करतात. पण ज्या घरामध्ये अशा प्रकारचं धर्माचं वातावरणच नाही आणि शीलाचं सुद्धा त्या ठिकाणी काही गंध नाही, अशा ठिकाणी मात्र राक्षस वास करतो. आणि जेव्हा घरामध्ये राक्षस वास करतो तेव्हा त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही. म्हणून अशा प्रकारे आपण 5 शील हे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. पुढे भगवंताने सांगितलं की आपल्यामध्ये त्याग असला पाहिजे. माझ्या शिष्यांना मी काय शिकवतो? त्याग शिकवतो. त्याग म्हणजे दान कर्म शिकवतो. त्याग करणं म्हणजे आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याच्या हितासुखासाठी दान देणे, त्याला त्याग म्हणतात. आणि म्हणून हा त्याग सुद्धा सर्वसाधारण लोकांसाठी साधारण गोष्ट नाहीये. भगवान बुद्ध म्हणतात दान देणं महाकठीण आहे. आपल्या पिशवीतून काढून, आपल्या पटवीतून काढून, आपल्या हाताने पाहता पाहता, दान देता देता हात थरथर कापतात. हो, कापतात का नाही? मग कापले बी कोणती आपण पाहतो की 100ची नोट असल्याची खाली घालायची आणि 50ची असली की ती खाली घालायची आणि त्याच्यानंतर 10ची फाटकी तुटकी नोट असली की घ्या म्हणते. लक्षात आलं? असं जर आपण दान देत असाल तर त्या दानाचा काय उपयोग आहे? लक्षात आलं? काही उपयोग नाही. आणि म्हणून याला भगवंताने त्याग म्हटलेलं आहे. म्हणून पैशामध्ये बटवीमध्ये हात घातला 5 येतात का 10 येतात किंवा 500 येतात का 2000 येतात ते पाहू नका. जसा हात घातला मुठीमध्ये आला तेव्हा भंतेजी घ्या. आणि ते सुद्धा दान कसं दिलं पाहिजे? मनपूर्वक दिलं पाहिजे, शुद्ध चित्ताने दिलं पाहिजे, निर्मळ चित्ताने दिलं पाहिजे. आणि दान देऊन असा प्रयत्न केला पाहिजे की मला हे दान देण्याची संधी कधी उपलब्ध होईल अशी वाट पाहत बसलं पाहिजे. काय बसलं पाहिजे? अशी वाट पाहत बसलं पाहिजे. काय एवढा मोठा पवित्र संघ विकवाला आणि आज जर मी हे जर काम नाही केले आणि असं जर निवडून भाजीपाला टाकून जसं काय पत्ते तोडून खाली टाकतो असं जर तुम्ही दान कराल तर खरोखरच आमचे दान पुण्य पारमी होईल का? नाही होणार ना. आणि म्हणून अशा प्रकारचं दान देताना आपलं कसं असलं मग
चित्त असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे आणि दान दिल्याच्यानं ते अधिष्ठान केलं पाहिजे की मला अशी संधी पुन्हा कधी प्राप्त होईल याची वाट पाहत बसलं पाहिजे. याला म्हणतात निरंतरता, याला म्हणतात दान ची निरंतरता. आणि हेच थोडं थोडं दान देता 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 आपल्या ह्या 10 पारमिता पूर्ण होतात. आणि ह्या अशा प्रकारे आपण जसं पाहतो की थेंबा थेंबाने तलाव भरतं आणि तशाच प्रकारे थोडं थोडं दान दिलं तर आपल्या 30च्या पारम्या पूर्ण होतात. आपल्या हे 10 गळे आपल्या समोर आहेत. म्हणून दररोज आपण थोडंफार दान दिलं, थोडंफार दान दिलं, थोडंफार दान दिलं, असं करता करता हे 10 जेव्हा गळे भरतात तेव्हा आम्हाला मुक्तावस्था प्राप्त होते. आणि ही मुक्तावस्था प्राप्त केल्याने आपण या हाताने जेव्हा दान देसाल तेव्हा ते 10 गळे भरतील, नाही ते खाली राहतील. आणि मूर्तीच्या वेळेला जर हे खालीच गळे राहिले, आमचं जीवन जे मिळालं एवढं मोठं सुख मनुष्य जीवन मिळालं ते संपूर्ण घालवलं. लक्षात आलं. आणि म्हणून अशा प्रकारे 10 पारमिता आपण पूर्ण करण्यासाठी हे दररोज आपण दान दिलं पाहिजे. काही उपासक असं करतात की दररोज आपल्या घरी कोणी ना कोणीतरी दान द्यायला मिळतं. आजकाल मोठी परिस्थिती बेकार झाली की कोणी आज येऊ नये म्हणून असा अर्धा पडदा लावलेला जातो आणि कोणी आलं तर बाहेरच्या बाहेरच गेलं. पण एखाद्याला पाहिलं बी तो तोंड वाकडं तिकडं करतात आणि म्हणतात मला जरा वेळ नाही, जरा पुढं व्हा. म्हणजे जो तुमची दान पारमी पूर्ण करण्यासाठी तुमच्या दरवाजात उभा आहे आणि त्याला जर तुम्ही वाकडं तिकडं तोंड करून जर त्याला पुढं म्हणता तर नुकसान कोणाचं आहे? नुकसान उपासकाचं. ज्याने म्हणलं त्याचं नुकसान आहे, कारण त्यांची दान पारमिता पूर्ण करण्यासाठी तुमच्या दरवाजात उभा आहे. परंतु तुम्ही मात्र त्याला आपल्या दान पारमिता दान न करता त्याला वाकडं तिकडं करून पुढं म्हणता, हे आमचं फार मोठं नुकसान आहे. म्हणून जे काय तुम्हाला द्यायचे दान ते तुम्ही दान दिलं पाहिजे, परंतु त्याला दान दिल्याशिवाय कधी मात्र आपल्या घरातून काढून नाही दिलं पाहिजे, दरवाजातून काढून नाही. जेवण कुत्र जरी आलं जेवण करता करता त्याला सुद्धा एखादी चतकोर आरती भाकर त्याला दिली पाहिजे. अशा प्रकारचं दान आपण केलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे बोलू नका, असा बोलू नका म्हणत कर. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण केलं पाहिजे. याला दान पारम्या म्हणतात. बोलू नका, अशात म्हणा साधू साधू मधात बोलू नका. आता दुसरी पारमी आहे तर त्याला म्हणतात उपपारमिता. आता दान पारमी कोणी देऊ शकतं, पैसा कोणी दान देऊ शकतं, त्याच्यानंतर अशा प्रकारचे चिवर दान देऊ शकतं, जसं तुम्ही भोजन दान दिले कोणी देऊ शकतं. पण उपपारमा याच्यापेक्षा कठीण पारमी आहे. ती पारमी म्हणजे उपपारमी म्हणजे काय की आपल्या शरीराचे अवयव दान करणे. मग आपल्या शरीराचे अवयव आपण दान काय करणार? तर आपल्याला 2 डोळे आहेत, भीत आंधळी लोक आहेत आणि भीत आंधळी असल्यामुळे अनेक प्रकारच्या दवाखान्यामध्ये पडलेले आहेत. कोण डोळ्याचं दान देणारं कोणी आहे का, असं अनेक वर्तमानपत्रामध्ये छापून येते. म्हणून अशा करता आपण मात्र जर अशा प्रकारे भेदातळा माणूस असेल तर त्याला आपला 1 डोळा दान दिला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की मी माझ्या आयुष्यामध्ये बोधिसत्व म्हणतो मी माझ्या आयुष्यामध्ये असं डोळ्याचं दान दिलं, असं डोळ्याचं दान दिलं की आकाशातील तारांगणा सुद्धा कमी पडतील एवढं मी माझ्या डोळ्याचं दान दिलं. तर तुम्ही निदान एवढा एका मनुष्याच्या जन्माला आला तर एखादा डोळ्याचं दान करा, त्याला पाहिजे का नाही, तेव्हा पारमी पूर्ण होईल. दुसरं म्हणतात की अशा प्रकारे आपल्याला 2 किडनी आहेत, ती 1 किडनी आपण दान केली पाहिजे. अनेक प्रकारची किडनी फेल झाल्यामुळे आज ना उद्या ते मरणारच आहे. पण तुम्ही जर त्याला किडनी दान केली तर तो मी सुद्धा एक निसर्ग पाहुण्या धर्माचा कदाचित अभ्यास करू शकतो. आणि अभ्यास करता करता तर धर्माच्या सानिध्यामध्ये आला, तो जर आनंद झाला, अरे पुण्याची काय आपल्या किडनीची काय, लक्षात आलं. म्हणून अशा प्रकारचे ही पुण्य पारमी आपल्याला प्राप्त होते. दुसरी गोष्ट आपण रक्ताचं दान दिलं पाहिजे. अनेक प्रकारच्या लोकांना रक्ताचं कमी असल्यामुळे ते मात्र हॉस्पिटलमध्ये असतात आणि मला रक्तदान करणारं कोणी डोनर आहे का म्हणून असं पेपरमध्ये छापून येतं, तेव्हा मात्र आपण तात्काळ एखादी बिस्लरी बाटली तरी निदान दान केली पाहिजे. बायाच्या देतात अशा प्रकारे उपासिका दान करतात, उपासिका दान करतात. पण ज्यांनी मात्र केलं नाही ना असं जर समजलं तर आपण तात्काळ एखादी बिस्लरी तरी बाटल त्याला दान दिली पाहिजे. हे फार मोठं पुण्य आहे. म्हणून आपण पाहतो एका बाईनं दान दिलं आणि दान दिल्याच्या नंतर ते दुसरी बाई विचारते की का मलाही दान द्यायला जायचंय, मी दान देऊ का नको, कसं करू, मला लय भीती वाटायला लागली. ती दुसरी बाई म्हणते अगं मी दान दिलं होतं ना तर माझी कमरच बसली. कमरच बसल्याच्या नंतर दुसरी बाई म्हणते कमर बसली, मग ती बाई नाही जात. मग ते तिसऱ्याला सांगते, चौथ्याला सांगते,
अरे एक बिस्लरी बाटली दिलं तर 24 घंट्यामध्ये ते कव्हर होऊन जातं. कोणी भीतीदायक कारण नाही आणि म्हणून आपण रक्ताचं दान दिलं पाहिजे. भीतीचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट आहे की अशा प्रकारे भगवान आपलं बोधिसत्व म्हणतो की मी आपल्या जीवनामध्ये रक्ताचं एवढं दान दिलं की महासमुद्र सुद्धा कमी पडतील एवढं मी माझ्या रक्ताचं दान दिलं. मग आपण एक बिस्लरी आपल्या जन्मामध्ये येऊन काय फरक पडतो आपल्याला. परंतु आपण हे सगळं दान पारमी शिकलं पाहिजे आणि यथाशक्ती जरा का होईना आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. जसं तुम्ही दान द्याल एक पायरी वर जातं, जसं तुम्ही दान द्याल दुसरी पायरी वर जातं, तिसरी पायरी वर जातं. असं दान देता देता उत्तर मुक्त अवस्थेपर्यंत जाऊन आपण पोहोचतो. हे दानाचं महत्व आहे आणि म्हणून आपण अशा प्रकारचं दान देण्यासाठी कसरलं नाही पाहिजे, मागं नाही सरलं पाहिजे आणि चिकटपणा नाही केला पाहिजे. लक्षात आलं. हे जर आपण केलं आमचं जीवन व्यर्थ जाईल ना. ज्या हाताने आपण करतो, अरे काय म्हणतात की जो कमाएगा वो दुसरा खाएगा. जे तुम्ही कमावून ठेवलं ना तो दुसराच खायला त्याच्यासाठी भांडणं लागतात. मला अर्ध दिलं त्याला कोरायला याला जास्त गेलं. लक्षात आलं. आणि म्हणून आपल्या हाताने जे काही तुम्ही दान कराल तेच आपलं आहे आणि जे काही पाठीमागे राहिलं ते दुसऱ्याचं आहे. लक्षात आलं. आणि म्हणून एवढं पुढे पारमी आहे ती तिसरी पारमी, त्याला परमार्थ पारमी असं म्हणतात. ही परमार्थ पारमी याच्यापासूनही अवघड आहे. दुसऱ्या पारमीतेपेक्षा उपपारमीतेपेक्षाही अवघड आहे. आपल्या प्राण्याची आहुती देऊन दुसऱ्या प्राण्याचं रक्षण करणं याला परमार्थ पारमी असं म्हणतात. ही पारमी सुद्धा आपल्याला जरुरी आहे. काय म्हणतात, एकदा बोधिसत्व भिक्षाटन करण्यासाठी बाहेर गेल्याच्या नंतर भिक्षाटन केलं आणि एका झाडाखाली बसून भोजन केलं आणि एका पहाडावरून ते खाली उतरता खाली पायथ्याशी एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये वाघीण आणि वाघिणीचे पिल्ले पडलेले होते. बोधिसत्वाने वरून पाहिलं की अशा प्रकारे अरे हे वाघीण आणि वाघिणीचे पिल्ले किती दिवसापासून पडले, यांना पाण्याचा थेंब नाही, खायला अन्न नाही, किती दिवसापासून व्याकुळ असतील आणि म्हणून माझं शरीर जर यांच्या कामी आलं तर काय होईल असा बोधिसत्व विचार करतो. बोधिसत्व म्हणतो की आपल्या या शरीराचा असा उपयोग करता आला पाहिजे की ज्याप्रमाणे औषधाचं झाड कोणी त्याच्या मुळा नेतं, कोणी त्याची साल नेतं, कोणी त्याचे फळं नेतं, कोणी त्याचे पालं नेतं आणि आपल्या औषध करून आपल्या आजाराचा उपयोग करतात आणि सुखी होतात. म्हणून आपल्या शरीराचा औषधाच्या झाडाप्रमाणे उपयोग झाला पाहिजे असा विचार करून बोधिसत्व त्या काठावर उभा राहतो आणि त्या वाघीण आणि वाघिणीच्या पिल्ल्याकडे पाहतो आणि शेवटी माझं शरीर म्हातारा होऊन शेवटी कुजणारच आहे, रोग होऊन शेवटी सडणारच आहे आणि शेवटी माझं शरीर हे किड्या-मुंग्याचं मात्र खाद्य होणार आहे. जर आज जर माझं शरीर या प्राण्यांच्या कामी जर आलं याच्यापेक्षा अजून महान पुण्य काय महान पुण्य. आणि असं म्हणून बोधिसत्व लगेच विहिरीमध्ये उडी टाकतो आणि उडी टाकल्याच्या नंतर वाघीण झडप घालते आणि त्या बोधिसत्वाला खाऊन टाकते. असं करता करता 30 पारमी त्यांच्या पूर्ण होतात. तेव्हा तो सम्यक संबुद्ध होतो. कम से कम पण आपण चुल्ल स्वतः पण होण्याची तर प्रॅक्टिस करा. चुल्ल स्वतः पण लक्षात आलं. आणि म्हणून या सगळ्या पारमिता हे सगळं ब्राह्मणाला सांगितल्याच्या नंतर जेव्हा ब्राह्मणाने हे ऐकलं तेव्हा म्हटलं आमच्या धर्मात असं काहीच नाही. आमच्यात लय झालं तो उपास करा आणि नाही तर वाऱ्या करा एवढंच आमचं सांगितलं जातं. तेव्हा ब्राह्मणाने आपलं उपारणं काढलं, भगवंताच्या चरणाजवळ धरलं, 3 वेळा वंदन केलं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. वंदन केलं आणि भंतेजींनी त्यांनी मात्र भंतेजीला म्हटलं की भंते आजपासून मला आपला शरणागत उपासक समजा, मरेपर्यंत उपासक समजा. म्हणून अशा प्रकारचे जे आपल्याला चांगलं आहे ते घेतलं पाहिजे, वाईट ते सोडून दिलं पाहिजे आणि आपल्या या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, आपल्या या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. हे तत्व आपण शिकलं पाहिजे. लक्षात आलं. आता वेळ जास्त झाला, आम्हाला पुढे जायचंय. मोठ्या भंतेजीचं पण प्रवचन आहे म्हणून भंतेजीने मला जे काय थोडी संधी दिली त्यामध्ये मी आपल्या थोडक्यात एक प्रवचन दिलं आणि ते प्रवचन आपण सुद्धा ऐकलं. त्याबद्दल ऐकलं. भंतेजीने सुद्धा मला संधी दिली.
मी सुद्धा प्रवचन दिलं. एवढंच बोलून आपल्याला हे प्रवचन समजलं असेल म्हणून एवढंच बोलून याच ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. यानंतर पूजनीय इंद्रवंत भंतेजी माझ्यातर्फे आणि आपल्यातर्फे मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढचं प्रवचन त्यांनी आम्हा सर्वांना धम्मदेशना देऊन उपकृत करावी अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उपस्थित पूजनीय भिक्षु संघ श्रावणगण तथा संपूर्ण कोला के यहाँ उपस्थित उपासक उपासिकाएं तथा बुदास टीचिंग चैनल को देख रहे संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं। महाकारुणिक तथागत बुद्ध मंगल सूत्र में महामंगल सूत्र में कहते हैं कालेन धम्म श्रवणम ये तन मंगलम उत्तमम। समय समय पर धम्म देशना सुनना ये मंगल है। अभी हम क्या कर रहे हैं? धम्म देशना सुन रहे, तो हम क्या कर रहे? मंगल कर रहे। कालेन धम्म साकच्छा ये तम मंगलम उत्तमम। समय समय पर धम्म की चर्चा करना ये उत्तम मंगल है। धम्म देशना सुनना ये भी मंगल है, धम्म की चर्चा करना ये भी मंगल है। तो हम मंगल कर रहे हैं ना। मंगल बोले तो केवल कुछ समय के लिए अच्छा लगना, अरे वाह मजा आ गया, इस टाइप का मंगल नहीं है। बुद्ध कहते हैं मंगल जो पाप को छेदन कर देता है, मंगल जो वर्तमान समय भी सुख शांतमय बनाता है, आने वाला समय भी सुख शांतमय बनाता है, उसे मंगल कहते हैं। मंगल पाप को निर्मूल करके जो सुगति का रास्ता बना देता है उसे मंगल कहते हैं। इसलिए ऐसा मंगल अभी हम कर रहे हैं। धम्म तो सुनते रहते हैं ना, सुनते रहते हैं। धम्म देशना सुनना मंगल है, पर सुनने वाले सभी एक समान कभी नहीं रहता। कोई अच्छे से श्रद्धा पूर्वक सुनता है, कोई सुनना ही है, आगे क्या करूं करके ऐसे ही टाइम पास कर देता है। कोई तो इतनी बेचैनी में रहता है, अरे मला किती जायचे होते, घरी किती काम सोडून आले, ये करना है वो करना है, कधी संपणार कभी खत्म होगा। सबका मनस्थिति अलग अलग है। जब हम ध्यान करके बैठेंगे ना, ये मिनट सुनता, एक मिनट भी एक जगह टिका के नहीं रखता, जबकि वो मन हमारा है और इच्छा हमारी है कि वो मन को एक जगह टिकाना संभव नहीं है, बहुत मुश्किल है। इसलिए ये जो धम्म देशना सुनने वाले भी सभी एक समान नहीं रहता। दिखने में सब उपासक ही है, उपासिका ही है, पर समान नहीं है। इसलिए बुद्ध कहते हैं मूलतः धम्म देशना सुनने वाले तीन तरह का रहते हैं, तीन प्रकार का रहते हैं।
एक है पानी में लिखने जैसा, दूसरा है रेती में लिखने जैसा, तीसरा है पत्थर में कूदने जैसा। उपासक का कुछ कुछ रहता है पानी में लिखने जैसा, लिखते लिखते मिट जाता है, वैसे ही सुनते सुनते भूल जाता है, कुछ भी याद नहीं। ऐसे लोग भी हैं। मन बेचैनी है, मन चंचल है, धम्मदेशना में मन ही नहीं है तो क्या सुनेगा, सुनेगा तो भी क्या याद आएगा। पानी में लिखने जैसा, फिर रेती में लिखने जैसा, कुछ समय तक रहेगा। हवा पानी जब तक उसको बाधा नहीं पहुंचाएगा तब तक वो रहेगा। वैसे ही सुनने में अरे वाह बहुत अच्छा लग रहा है, ये बुद्धवाणी सुन के बहुत प्रसन्न हो रहा है, बहुत अच्छा लगता है। और उठ के जाने के बाद किसी ने पूछा धम्मदेशना अच्छा हो, खूब अच्छा, क्या उपदेश दिया, अरे भूल गया, है ना, बता नहीं पाता, याद नहीं होता, कुछ समय तक ही रहता है। ऐसे भी उपासनाएं रहता है। और कुछ कुछ रहते पत्थर में कूदने जैसा, एक बार पत्थर में कूदा सालों साल तक रह जाता है। जो उपासक उपासिकाएं श्रद्धा पूर्वक ध्यान पूर्वक धम्मदेशना सुनता है, और अच्छे से धम्मदेशना ग्रहण भी करता है, याद भी करता है, और सालों साल तक याद करता है। इसलिए धम्मदेशना सुनने वाले 3 तरह के। हम कहाँ पे आते हैं? पानी में लिखने जैसा है क्या? नहीं। रेती में लिखने जैसा? नहीं। पत्थर में कूदने जैसा? हाँ। तो ध्यान से सुनना है। जब भी धम्मदेशना होगा ध्यान से सुनेंगे तो ही ऐसा पत्थर में कूदने जैसा होगा। जब उसको धम्मदेशना तो आप सुनते रहते हैं या सारे पुत्र बनते रहते हैं तो कितना धम्मदेशना सुनता होगा। हाँ, उपासक उपासिका भी एक से एक दिख रहा है। हाँ, तो धम्मदेशना सुनते समय कैसे सुनना चाहिए एक उदाहरण से आप लोगों को समझाता हूँ, हमेशा याद रखना। एक समय कोई एक महंते एक गांव में पहुंचते हैं। जैसे वहां के उपासक को पता चला कि अपने गांव में महंती जी आए, वो दौड़ा दौड़ा भागा महंती के पास गया और वंदना करते हुए कहा, महंती जी मुझे खूब धम्मदेशना सुनना पसंद है, कृपा करके मुझे धम्मदेशना सुनाइए। महंती जी देखते हैं बहुत भागा आया है, फिर भी धम्मदेशना सुनना है। ठीक है, फिर वो कहते ठीक है मैं धम्मदेशना तो सुनाऊंगा, पर मैं अभी आया, मुझे थोड़ा प्यास लगा है। तो उपासक कहते ठीक है पंडित जी मैं अभी पानी लाता हूँ। वो गया भागा घर में। फिर घर में जाते जाते फिर उसको याद आया कि पंडित जी को प्यास लगा है, तो मैं पानी थोड़ा अच्छा खासा दही से बना हुआ छाछ लेके जाता, पंडित जी का प्यास भी बुझ जाएगा और अच्छा भी लगेगा। हाँ यही ठीक है करके दही से अच्छा खासा एक छाछ बना के पंडित जी के पास लेके गया और कहते हैं पंडित जी आप ये लीजिए। पंडित जी कहते हैं मैं ये ले तो लूं पर मैं दूसरे के बर्तन में नहीं लेता। तो उपासक कहते हैं ठीक है अपना पात्र लाइए। हाँ ठीक है, पंडित जी पात्र सामने रख देता है। चलो अभी इसमें रख दे करके ऐसे उसमें वो छाछ रखने के लिए जैसे ही आगे बढ़ता है रोकता है, रुकना पड़ा। क्यों? क्योंकि देखते हैं पात्र में तो पहले से सामान पड़ा हुआ है, पहले से ही अनेक उसमें सामान पड़ा है, तो वो छाछ रखेंगे तो क्या होगा, वो भी गिर जाएगा। तो कहते हैं उपासक पंडित जी ये तो पड़ा हुआ है तो क्या करो, खाली लाइए। हाँ ठीक है, पंडित जी अंदर गए, सामने रखा, देखा, हाँ खाली। चलो अभी उसमें ये डालता हूँ करके ऐसे ऊपर रख के डालने के लिए हाथ बढ़ाया, फिर से रुकना पड़ा। अब क्या देखते हैं, पात्र तो खाली है परंतु बहुत ही गंदा है। गंदे पात्र में वो छाछ डालेंगे तो क्या होगा, वो भी खराब हो जाएगा। तो कहते हैं बांधे जी ये खूब खराब है, तो क्या करो, साफ लाओ। हाँ ठीक है, बांधे जी वहां से अच्छा साफ वो पात्र लाते हैं। फिर देखते हैं
हाँ खाली भी है, देखते साफ भी है, हाँ अभी रखता हूँ करके ऐसे हाथ लगाया, फिर से रखा। अब क्या हुआ रहेगा? पात्र खाली भी है, पात्र साफ भी है, तो नीचे छेद, तो उसमें डालेंगे तो क्या होगा? पानी सबके सब गिर जाएगा, वो छाछ सबके सब गिर जाएगा। तो कहते भांति उसको भी थोड़ा सा कैसे कैसे लगता है, मैं भांति जी का उपदेश सुनने के लिए आए और भांति जी ठीक से पात्र भी नहीं ला रहे, कैसे कैसे लगता है, बेचैन जैसा होता है। तो ऐसे समय में भांति जी उसको शांत से कहते हैं, उपासक आपको धम्मदेशना सुनना था ना, आपके लिए धम्मदेशना यही है। हाँ ये मेरे लिए धम्मदेशना, ये क्या है? तो भांति जी तो मैत्री चित्त से समझाते हैं, देखो उपासक, जब भी हम धम्मदेशना सुनते हैं या सुनने को जाते हैं, सबसे पहला काम करना है पात्र खाली करना, मतलब हमारा मन खाली होना चाहिए। जो भंते जी उपदेश देंगे या जो भी उपदेशक वहां धम्म की बातें सुनाएंगे, मैं उसे ग्रहण करूंगा, मैं उसे खूब अच्छे से सुनूंगा, ऐसा खाली होना चाहिए। ऐसा नहीं कि पहले बरा हुआ मीठ माटारो झालो, मतलब सर्व धम्म माहिती है, सब धम्म पता है, वहां कुछ भी बोलो, मतलब काही फर्क पड़त नहीं, कोई फर्क नहीं पड़ेगा, मुझे क्या करना है क्या नहीं करना है मुझे पता है ना, सिर्फ वहां जाना ही है। ऐसा करके आने वाले न सुन पाएंगे, न समझ पाएंगे, न ग्रहण कर पाएंगे। इसलिए सुनना है, ग्रहण करना है, ऐसे खाली होके जाना है, पहला काम। दूसरा, जिस तरह धम्मदेशना सुनने वाला जिस तरह खाली पात्र होने से काफी नहीं, वो गंदा भी नहीं होना चाहिए, साफ होना चाहिए, वैसे ही धम्मदेशना सुनते समय मन में राग, मन में द्वेष, मन में मोह, मूर्खता ऐसा नहीं चलना चाहिए, क्लेश नहीं चलना चाहिए। तो यहाँ धम्मदेशना कितना भी आप सुनेंगे करके आ रहे, पर यहाँ आते आते हाँ कुछ अच्छी चीज देखा और वो देखते देखते अरे मला पण असं पाहिजे होते, मुझे भी ऐसा चाहिए, मुझे भी वैसा, उसी में लुप्त होते जा रहे, और किसी ने थोड़ा सा धक्का दिया, इसका क्या होगा, मुझे धक्का दे रहे, हाँ ये खुद को क्या समझता है, ठहरो मेरी भी बारी आएगा करके उसी में द्वेष, गुस्सा, क्रोध, हाँ उसमें एकदम होते होते जा रहे, होते होते जा रहे। कितना भी अच्छा धम्मदेशना सुनो, कितना भी अच्छा धम्मदेशना होते रहो, वो सुन पाएंगे क्या, समझ पाएंगे क्या? नहीं। इसलिए धम्मदेशना सुनते समय वो पूरा क्लेश को बाजू में रखो, जो गुस्सा है अलग रखो, जो लोभ लालच है उसको अलग रखो, जो मूर्खता है अलग रखो। वही लोभ लालच खत्म करने के लिए, वही द्वेष दुराभावना खत्म करने के लिए, वही मोह मूर्खता खत्म करने के लिए बुद्धवाणी सुन रहे, खूब श्रद्धा पूर्वक धम्मदेशना सुनो, तब सुन पाएंगे। मन में क्लेश भी नहीं होना चाहिए। ये दूसरा, धम्मदेशना सुनते समय खाली होना चाहिए, क्लेश नहीं होना चाहिए। तीसरा, धम्मदेशना सुनने के लिए छेद भी नहीं होना चाहिए। पात्र में कितना भी खाली रहो, कितना भी साफ रहो, अगर छेद रहा तो सारा का सारा गिर जाएगा। वैसे ही धम्मदेशना सुनने वाले खूब अच्छे से सुनेंगे करके भी आया, हाँ एकदम क्लेश भी नहीं है, सुनने की कोशिश कर रहा है, पर मन ज्यादा ही बेचैन हो रहा है, मन ज्यादा ही चंचल हो रहा है, मन में अनेक तर्कना आ रहा है। तो ऐसे चंचलता में धम्मदेशना सुन पाएंगे? कुछ नहीं सुन पाएंगे। एक कान से सुनेंगे, दूसरे कान से निकल जाएगा, कुछ भी पल्ले नहीं पड़ेगा। जहाँ माहौल नहीं, कहीं खुले में धम्मदेशना सुन रहे हैं, या कहीं रेस्टोरेंट में धम्मदेशना सुन रहे हैं, या जहाँ सुन रहे हैं आपका ध्यान दूसरी तरफ ही है, मन चंचल है, बेचैनी है, तो ऐसे समय में धम्मदेशना सुन नहीं पाएंगे। इसलिए धम्मदेशना सुनते समय मन एकाग्र होना चाहिए, ध्यान चित्त होना चाहिए, श्रद्धा चित्त होना चाहिए, तभी धम्मदेशना सुन पाएंगे। समझ गए क्या? धम्मदेशना सुनते समय पहला पूर्वाग्रह रहित होके सुनने के लिए तैयार होना चाहिए।
दूसरा, मन में किसी तरह का क्लेश नहीं चलना चाहिए। तीसरा, श्रद्धा चित्त से एकाग्र होकर धम्म देशना सुनना चाहिए, तभी हम धम्म देशना सुन पाएंगे। अभी आप लोग बताइए, इस तरह के धम्म देशना कौन कौन सुनते हैं? यहाँ कौन कौन सुनते हैं? आप लोग ऐसे धम्म देशना सुनते हैं कि नहीं? सुनते हैं ना? बहुत अच्छा। धम्म देशना ऐसा ही सुनना चाहिए। परंतु क्या इतना धम्म देशना सुनना काफी हो गया? क्या हम बौद्ध हो गया, उपासक उपासिका हो गया, दुख मुक्त हो गया, इतना ही काफी है क्या? है? एक समय बुद्ध के पास कोई एक उपासक आके पूछते हैं, भगवान आप इतना अच्छा धम्म देशना देते हैं और सुनने वाले उपासक उपासिकाएं भी खूब ध्यान पूर्वक प्रसन्नता से धम्म देशना सुनते हैं। ऐसा लगता है कि सभी के सभी दुख मुक्त हो गए होंगे, सभी के सभी निर्वाण प्राप्त हो गए होंगे। बुद्ध कहते नहीं नहीं उपासक, सब लोग दुख मुक्त नहीं हुए। तो उपासक कहते हैं आश्चर्य भगवान, आप जैसा धम्म देशना देने वाले धम्म गुरु हो और सुनने वाले इतने श्रद्धा चित्त से ध्यान से धम्म देशना सुन रहे, फिर भी दुख मुक्त नहीं, ये कैसे संभव है? तो बुद्ध उनको समझाते हैं। बुद्ध का समझाने का तरीका अलग अलग है। तो बुद्ध उन लोगों को एक प्रश्न करते करते समझाते हैं, उपासक को, उपासक तुम कहाँ के रहने वाले? तो मैं श्रावस्ती में रहता हूँ। नहीं, श्रावस्ती रहने से पहले कहाँ से आके यहाँ रुके? तो कहते हैं मैं तो मगध के राजगिरी से यहाँ आके बसा हूँ। तो बुद्ध पूछते हैं श्रावस्ती से राजगिरी जाने का रास्ता पता है ना? हाँ खूब अच्छे से पता है, अभी भी मेरा वहाँ बहुत सारे अपने संबंधी है, मैं तो जाते रहता हूँ, खूब अच्छे से पता है। तो बुद्ध पूछते हैं कोई ये जाने कि तुम श्रावस्ती से राजगिरी आते जाते रहते हो, तुम्हें रास्ता पता है, तो वो रास्ता पूछने के लिए लोग आते हैं कि नहीं? हाँ आते हैं। तो तुम बताते हो कि नहीं? खूब अच्छे से बताता हूँ, यहाँ से यहाँ जाना है, यहाँ से वहां जाना है, यहाँ गांव आएगा, यहाँ तालाब आएगा, यहाँ जंगल आएगा, यहाँ से यहाँ मुड़ना, वहां से वहां मुड़ना, कैसे श्रावस्ती से राजगिरी तक जाना है बहुत अच्छे से मैं बताता हूँ, समझाता हूँ। तो बुद्ध पूछते हैं अच्छा अब एक बात बताओ, जितने लोगों ने ये रास्ता पूछने आया क्या सारे के सारे वहां राजगिरी पहुंच गए क्या? राजगिरी पहुंच गए क्या? तो उपासक कहते भगवान ऐसे कैसे पहुंचेंगे? केवल रास्ता जानने मात्र से वो लोग राजगिरी थोड़ी ना पहुंचेंगे। मैंने जो रास्ता बताया है, समझाया है, उसमें जाना पड़ेगा, पहुंचना पड़ेगा, तभी ना राजगिरी पहुंचेंगे। केवल रास्ता जानने से थोड़ी ना पहुंचेंगे। समझाते हैं उपासक मैं भी तो यही बोल रहा हूँ, केवल दुख मुक्ति का रास्ता जानने मात्र से, धम्म देशना सुनने मात्र से कोई भी दुख मुक्त नहीं होता। उसमें चलना पड़ेगा, उसमें परिपूर्ण होना पड़ेगा, फिर जाके दुख मुक्त होगा, फिर जाके निर्वाण प्राप्त करेगा। ऐसे ही धम्म देशना सुनने मात्र से कोई भी दुख मुक्त नहीं होता। समझ गए क्या? इसलिए ये धम्म देशना सुनना तो पहला काम हो गया धम्म सीखने के लिए। हाँ, धम्म देशना सुनने के बाद हमें उसको अच्छे से समझ के पालन भी करना है। बुद्ध कहते हैं सुनात धारेत चरात धम्म। ये धम्म कैसा है? जब जब बुद्ध से पूछते हैं, बुद्ध कहते हैं सुनात धारेत चरात धम्म। ये धम्म को सबसे पहले सुनो, सुनिए, धम्म को ग्रहण करो, और ग्रहण करने के बाद आंख बंद करके स्वीकार मत करो, परिचय करो। जैसे पीला धातु सब सोना होता है क्या? नहीं, उसको अनेक तरह से जांचते हैं, कसी में घिसते हैं, अनेक तरह से परीक्षण करने के बाद हाँ ये तो सोना ही है,
तब जाके मानते ये सोना है। उसी तरह ये धम्म के नाम पे या बुद्ध ने कहा है करके कुछ भी किसी ने बोला तो उसे साधु साधु बोल के उसको भी पालन करेंगे क्या? नहीं, उसको अच्छे से परीक्षण करना है, समझना है और अच्छा है वो पालन करने से हमारा भी कल्याण होगा, हमारे अपनों का भी कल्याण होगा, अभी भी कल्याण होगा, बीच में भी कल्याण होगा, अंत में भी कल्याण होगा। तब जाके वो धम्म को ग्रहण करना है, वो धम्म को पालन करना है और धम्म पालन करने के लिए ही है। धम्म पालन नहीं किया तो धम्म हमारा जरा सा भी कल्याण नहीं करता। धम्म पालन ही करना है। कितना भी बोलो, मुझे 4 आर्य सत्य भी पता है, मुझे शील समाधि प्रज्ञा भी पता है, मुझे आर्य अष्टांगिक मार्ग भी पता है, मुझे प्रातिज्य समुपपाद भी पता है, मुझे अनित्य दुख अनात्म त्रिलक्षण भी पता है, मुझे मैत्री करुणा मुदिता उपेक्षा तत्व ब्रह्म विहार भी पता है, कर्म सिद्धांत भी पता है, पंचशील पता है, अष्टशील पता है, ये पता है, वो पता है, सब पता है, पता है, पता है कहते रहेंगे पर पालन कुछ नहीं करेंगे तो देखना सबसे ज्यादा दुखी, सबसे ज्यादा बेचैनी वही होता है। अपने बिहार में भी ऐसे बहुत सारे रहते हैं, बहुत अच्छा भाषण देता है, बहुत अच्छा धम्म का जानकार रहता है पर पालन नहीं करते। अरे बाप रे, रात को नींद नहीं तो अच्छे से नींद आया करके वो शराब पी के दूसरों को अच्छा सिखाने वाले खुद वैसा होता है। इसलिए धम्म पालन ही करना है, पालन करेंगे तो ये हमारा कल्याण होगा। एक समय बुद्ध नख में थोड़ा सा धूल निकाल के पूछते भिक्षुगण बताओ मेरे नख में ज्यादा धूल है या पृथ्वी में ज्यादा धूल है? कहाँ ज्यादा धूल है? कहाँ? पृथ्वी में। भिक्षुगण कहते भगवान आपके नख में क्या धूल है? सारा पृथ्वी धूली धूल से भरपड़ा है, आपके नख में थोड़ा ही धूल है, न्यू नहीं धूल है, दो नहीं धूल है। बुद्ध कहते हैं भिक्षु ऐसा ही है, इस दुनिया में अच्छे धम्म को जानने वाला मेरे नख में जितना धूल है उतना ही है, बाकी तो धम्म के नाम पे अनेक धम्म में जाने वाले। फिर बुद्ध कहते हैं अच्छे धम्म को जान के पालन करने वाले मेरे नख में जितना धूल है उतना ही है। हम अच्छे धम्म को जानते हैं, हाँ बाबा साहब की पुण्य इतना अच्छा धम्म हम जानते हैं, तो वो धम्म हम पालन करते हाँ। तो बुद्ध फिर कहते हैं अच्छे धम्म को जान के पालन करके परिपूर्ण होने वाले मेरे नख में जितना धूल है उतना ही है, बाकी तो पृथ्वी में बड़े धूल समान। परिपूर्ण होना जरूरी है। जैसे कि हम यहाँ आए, पंडित जी ने लोकेशन मैप भेजा, तो लोकेशन मैप भेजा, वो मैप देखते देखते आ गया। अबे आते आते बीच रास्ते में इतना आ गया बस झालम करके वहीं हम बैठ जाते, तो यहाँ पहुंच जाता क्या? वहां से और थोड़ा चलते और वहीं चाय पी के बैठते तो पहुंच जाता क्या? जब तक हम यहाँ नहीं पहुंचते, ये अकोला के ये बुद्ध विहार में जब तक नहीं पहुंचते तब तक हमें आना है, तभी हम पहुंचेंगे। परिपूर्ण नहीं हुआ तो नहीं पहुंचेंगे। वैसे ही धम्म को हमें परिपूर्ण रूप से पालन करना है। दान देते हैं, दान देते कि नहीं? हाँ, दान साल में एक बार देते हैं ना, बस हो गया। तो संघ दान देते हैं ना, हाँ वर्ष में देते हैं, बस हो गया। हो गया क्या? हाँ, खाना हम साल में एक ही बार खाते हैं, हर दिन खाते हैं, कई बार खाते हैं। वैसे ही दान भी निरंतर अभ्यास करना है, शील भी निरंतर अभ्यास करना है, एकाग्रता ध्यान का भी निरंतर अभ्यास करना है और परिपूर्ण होना है, तभी जाके हम दुख मुक्त हो सकते हैं। कोई बच्चा एक क्लास का कितना भी पढ़ाई करो, कितना भी पढ़ाई करो, परिपूर्ण होके उसने अच्छे से एग्जाम नहीं दिया तो अगले साल क्या होगा? फिर से एक में ही पढ़ो, है ना? हाँ, वैसे ही हमें भी परिपूर्ण होना जरूरी है।
दान देना है दिया, शील पालन करना है किया, बस ऐसे कभी कभार हाँ ना ये मौका जैसे मिला वैसा ऐसे करते रहेंगे तो परिपूर्ण कभी नहीं हो पाएंगे। इसलिए धम्म को जानो, अच्छे से अभ्यास करो और परिपूर्ण रूप से पालन करेंगे तो हम दुख मुक्त मार्ग फल में प्रतिष्ठित होते हैं। श्रोतापति फल, सकितागामी फल, अनागामी फल, अनंत फल, और इनमें से कोई भी फल में पहुंच गया तो गारंटी हम दुख मुक्त हो ही जाएंगे। दुख मुक्त होना है ना, हाँ तो ये दुख मुक्ति का मार्ग हमें मिला है, इसलिए खूब अच्छे से जान के मेहनत करो। धम्म देशना सुनते रहते हैं, खूब अच्छे से धम्म को सुनो, ग्रहण करो, परिचय करो और पालन करते जाओ। अच्छा धम्म है तो पालन करते करते आगे बढ़ना है। ऐसा नहीं कि अच्छा धम्म है कहो ना करो ना, बुढ़ापे में करता हूँ, रिटायर होने के बाद करता हूँ, तो अब करता हूँ तब करता हूँ, ऐसा करके बैठेंगे तो अभी हम नहीं कर पाएंगे। तो वो समय में करने का इच्छा हो ना हो, श्रद्धा हो ना हो, या हम ही उस समय हो ना हो। इसलिए धम्म खूब अच्छे से जानो, समझो। इतना दुर्लभ जीवन मिला है, इतना अमूल्य जीवन मिला है, इतना सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन मिला है। हम चाहे तो धम्म को अच्छे से सुन सकते हैं, हम चाहे तो धम्म को अच्छे से समझ सकते हैं। ये पाप है, ये धम्म है, कुशल है, अकुशल है, योग्य है, अयोग्य है, ये उचित है, अनुचित है, अच्छे से समझ सकते हैं। और इतना ही नहीं, हम चाहे तो सारे पाप से दूर हो सकते हैं, सारे धम्म में आगे बढ़ सकते हैं। ये केवल और केवल इंसान ही कर सकते हैं, बाकी कोई नहीं कर सकता। ऐसा दुर्लभ जीवन मिला है, तो ये जीवन को ऐसे ही व्यर्थ में जाने मत दो। खूब धम्म सुनो, समझो, पालन करो, श्रद्धा से दान देते जाओ, हमेशा शील पालन करते जाओ, नियमित रूप से ध्यान साधना करते जाओ, जो भी पुण्य है उसे करते जाओ, जो भी पाप है उससे दूर रहो, अपने चंचल मन को एकाग्र करते जाओ। निश्चित रूप से हम ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना पाएंगे, सार्थक बना पाएंगे। यही कामना करते हैं कि जीवन में हम भी महाकारुणिक तथागत बुद्ध के धम्म को खूब अच्छे से जान सके, समझ सके, और ये धम्म को अच्छे से पालन करते हुए, अभ्यास करते हुए सभी दुखों से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके। ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सबका मंगलम। बोलिए साधु साधु साधु। धम्म देशना के अंत में पूजने भिक्षु संघ बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। सब लोग हाथ जोड़ के बैठिए। सबे देयो विवजन्तु सर्वरोगो विनाशतु मा देव भवद्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुते भवन्तु ते। ये चिदं पचिदं दुह्यङ्गे पमेव समेदतु सापे पुरन्तु चिदसङ्कपादन्तु मन्नरसो यथा। आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेदतु। साधु साधु
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।